सीमावर्ती भागातील युवकांच्या भविष्याच्या खेळणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या कार्यकारी अभियंता श्री कोटलवार यांच्यावर शासन कोणती दंडात्मक व निलंबनाची कारवाई करणार आहे का? क्रीडा विभागाच्या पत्रांना उत्तर न देणे आणि शासकीय कामात जाणीवपूर्वक दिरंगाई करणे यासाठी त्यांच्यावर कोणती विभागीय चौकशी कधी जाहीर केली जाणार? माननीय मंत्री महोदयांना चुकीची व खोटी माहिती पुरवून शासनाची जी दिशाभूल करणाऱ्या दोषी कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार का? देगलूर बिलोली क्रीडा संकुलाचे काम निश्चितपणे कधी पूर्ण केले जाईल याचे स्पष्ट आश्वासन द्यावे अशी मी मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करतो. जो मौजे बिलोली येथील तालुका क्रीडा संकुलाचा कामाचा विषय इथं मांडला, याबाबत थोडी माहिती अध्यक्ष महोदय या ठिकाणी आधी देतो. हे 7/5/2018 ला 1 कोटी रुपयाचं काम याला प्रशासकीय मान्यता मिळाली. 18/1/2019 ला तांत्रिक मान्यता देण्यात आली. यामध्ये बहुउद्देशीय हॉलचे बांधकाम करणे, धावनपथ करणे, कार्यालयीन इमारती, पाणी पुरवठा व्यवस्था, विद्युतीकरण आणि अंतर्गत रस्ते अशा विविध कामांना तांत्रिक मान्यता ही देण्यात आली. त्याच्यानंतर निविदा प्रसिद्ध केली 1 कोटीच्या कामाची. 6/6/2019 ला सदरील कामाचा कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आला आणि साधारण ही 1 कोटीचं काम हे जो उपभोक्ता विभाग आहे त्याच्या माध्यमातून टप्प्याटप्प्यानं पैसे आले, त्याप्रमाणे साधारण 95 लक्ष निधी हा आतापर्यंत या कामाला आपल्याला उपलब्ध झाला आहे. तेवढं काम आपण किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त काम पूर्ण केलेलं आहे. त्याचबरोबर आता सन्मान्य सदस्यांनी जे केलंय की उत्तरामध्ये काम पूर्ण केलं असे जे दिले त्याच्यावर त्यांनी हरकत घेतली किंवा असं नाही, पण त्या बाबतीत परत एकदा अध्यक्ष महोदय आम्ही परत एकदा या कामाच्या दर्जाची, क्वालिटीची सर्व खातरजमा केली जाईल. त्याचबरोबर पुढचं जे काम आहे 3 कोटीचं, हे 3 कोटीच्या कामाची निविदा प्रक्रिया आपण अध्यक्ष महोदय काढली होती, पण त्याच्यावर काही हरकती आल्या. आपली जी समिती आहे सन्मान्य आमदारांच्याच याच्याखाली जी समिती असती तालुका क्रीडा समिती, त्यांनी काही पत्रव्यवहार केला होता. त्यामुळं याची फेरनिविदा प्रक्रिया म्हणजे 3 कोटीच्या वाढीव कामाची आपण सार्वजनिक बांधकाम विभागानं सुरू केली आहे आणि ज्या बाबतीमध्ये संबंधित कार्यकारी अभियंता जे आहेत यांनी पत्रव्यवहार जो सन्मान्य लोकप्रतिनिधींनी केला, समितीनं केला, याला त्यांनी म्हणजे ज्या पद्धतीनं उत्तर किंवा ज्या पद्धतीनं लोकप्रतिनिधींचा मान सन्मान ठेवायला पाहिजे होतं हे निदर्शनास आले की त्यांनी कुठलाच पत्रव्यवहाराला उत्तर त्यांनी दिलं नाही. त्यांच्यावर सक्त सूचना अध्यक्ष महोदय नक्की दिल्या जातील की या पद्धतीनं लोकप्रतिनिधींचा आणि शासकीय इतर अधिकारी पण आहेत, समितीचे पदाधिकारी आहेत, यांचा सन्मान किंवा त्यांच्याशी पत्रव्यवहार हा वेळच्या वेळी त्या पत्रव्यवहाराला उत्तर देणं हे करण्याचे गेलं जाईल. आणि राहिलेला जो विषय हे 3 कोटीचं काम आता वाढीव मान्यता ज्याला आली आहे हे लवकरात लवकर समिती जी तालुका क्रीडा समिती जी आहे आपल्या आमदारांच्या अध्यक्षतेखालची असती त्याच्या बरोबर जी काय असेल ती चर्चा त्यांच्या विचारानं पुढची प्रक्रिया जी आहे ती 3 कोटीच्या कामाची आम्ही पार पाडू. कार्यकारी अभियंत्याने या कामांकडे ज्या दुर्लक्ष केलेलं आहे, ज्यांच्या बेजबाबदारपणामुळे हा प्रकार आतापर्यंत गेली अनेक वर्ष झालं प्रलंबित आहे, त्या अधिकाऱ्यांवरती कुठली कारवाई केली जाणार हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. आणि दुसरं म्हणजे जे काम आतापर्यंत प्रलंबित आहे ते लवकरात लवकर करून घेण्याचे आदेश हे आपण देणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. धन्यवाद. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, या सगळ्याची दिरंगाई जी झालेली आहे या सगळ्याची जी असेल ती चौकशी आणि या बाबतीतलं म्हणजे वस्तुस्थिती सगळी घेतली जाईल आणि
त्या याच्यामध्ये संबंधित म्हणजे अध्यक्षांमध्ये आम्ही विभागाने किंवा मी पण एक मान्य केले की लोकप्रतिनिधींनी दिलेल्या ह्याला त्यांच्याकडनं प्रतिसाद मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे योग्य नाही हे 100% सन्मान्य सदस्यांचं आणि माझं पण आहे की लोकप्रतिनिधी असतील त्यांच्यावर हे केलं जाईल आणि फक्त आता कामाची जी दिरंगाई शेवटी कार्यवाही करण्याबाबतीत दिरंगाई जी झाली या सगळ्याची हे करून पुढची जी काय ती कार्यवाही मुख्य अभियंत्यांच्या माध्यमातून आम्ही पुढची कार्यवाही त्यांच्यावर करू.